अन स्वच्छ प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या भिंती बोलू लागल्या। हे चित्र आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचं। सगळीकडे चकाचक आणि आकर्षक वारली पेंटिंग रेखाटलेल्या भिंती लक्ष आकर्षून घेतात। जिल्हा परिषदेच्या स्वच्छ प्रशासन अभियानाच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेतील तसेच इतर विभागाच्या सर्व कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना मानवी जीवनात या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे। कोरोना महामारीच्या कालावधीत आपल्या सर्वांसह सर्व मानवजातीला स्वच्छतेचे महत्त्व लक्षात आले आहे। कार्यालय हे आपल्याकरता असून एक घर आहे। आपण आपल्या दैनंदिन जीवनातील बहुतेक वेळ कार्यालयाच्या वास्तूमध्ये घालत असतो, त्यामुळे आपली वास्तू स्वच्छ, निर्मळ, आनंददायी आणि निरोगी असणे फार महत्त्वाचे आहे। तसेच हा स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जनमानसात रुजवणे आणि त्यांच्यात उत्साह निर्माण करणे ही काळाची गरज झाली आहे। अशा अभियानातून कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात कार्यालयीन काम करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासोबतच समाजहिताचे विधायक काम करण्याची प्रेरणा मिळत आहे, असं जिल्हा आरोग्य अधिकारी रणमले यांनी सांगितलं। हा जो कार्यक्रम आम्ही उपक्रम राबवला, यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी एडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वच्छ प्रशासन अभियान दिनांक 28 डिसेंबरपासून ते आता 22 जानेवारीपर्यंत राबविण्याचे निर्देश दिले। त्या अनुषंगाने 17 मुद्द्यांच्या बाबत आम्ही यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांचा उत्कृष्ट सहभाग नोंदवण्यासाठी त्यांना उत्स्फूर्त केलं आणि त्या अनुषंगाने मग आम्ही सर्वांनी वर्गणी एकत्र करून आम्ही हे अभियान राबवत आहे, स्वच्छ प्रशासन अभियान। या ठिकाणी भिंतीवर आपण स्पेशली वॉरली पेंटिंग केली आहे, त्यामागचं काय? ह्यामागचं म्हणजे ते जर आपण बघितलं आज आपल्या जो अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट की किती क्लीन एन्व्हायरमेंट, तिथं ऑक्सिजनची आपल्याला जी गरज आहे, पूर्ण ऑक्सिजन जे प्युअर ऑक्सिजन म्हणतो ते त्या ठिकाणी मिळतं आणि तोच दृष्टिकोनातून आपण माझी वसुंधरा अभियान सुरू झालेलं आहे आणि एक निसर्गाचं पण आपल्या आरोग्याशी किती संबंध आहे ते दाखवण्याचं आमचं एक हे होतं म्हणजे उद्दिष्ट। एकंदरीत आपल्यासोबत इथेच आपण काही स्टॅच्यू वगैरे लावलेले आहेत आणि परसबाग बगीचा पण केलेला आहे, त्याच्या मागचं काय सांगितलं? तोच उद्देश म्हणजे क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये कसं वातावरण वगैरे राहतं तर तेच दाखवण्याचं आम्ही जे सुदृढ मेळघाट अभियानाचं बोर्ड लावलेलं आहे, परत स्तनदा मातेचं लावलेलं आहे की आपल्याला कशा प्रकारे हेल्दी लाईफ जगता येईल ते दाखवण्याचा एक छोटासा आम्ही हा प्रयत्न केला आहे गार्डन तयार करून। एकंदरीत स्वच्छतेच्या माध्यमातून आरोग्यदायी संदेश देण्याचा प्रयत्न। हो। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।